एकीकडे राज्यभरातले शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेले आहेत, तर कर्जमाफी केल्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार नसल्याचं वक्तव्य केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। मोदी सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणं गरजेचं असल्याचं मत गडकरींनी नोंदवलं। दरम्यान दारूबंदी पुन्हा सुरू करण्यासाठी महापालिकेकडे महामार्ग वर्ग करणाऱ्या राज्य सरकारचे गडकरींनी कान उपटले। कर्जमुक्तीची मागणी ही नेहमीच विरोधी पक्ष आम्ही करणार ते काय, कर्ज माफ पण झाली आहे, पण त्याने प्रश्न सुटलेला नाही आहे आणि म्हणून सिंचनाचा प्रश्न सोडवणं आणि हे शेतीपूरक त्या भागातले जे 4-5 गोष्टी ज्या आता आपण करतोय त्या यशस्वी करणं, यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपण थांबवू शकतो। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा मुंबईत दाखल झाली आहे। या यात्रेमुळे पनवेलहून मुंबईला येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे। वाशीच्या खाडी पुलावरती वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या दिसून आल्या। दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि मंत्री सदाभाऊ खोत सध्या सत्तेत आहेत आणि त्यांची तब्येत बरी नाही, म्हणूनच ते स्वागताला येऊ शकले नाहीत, असा खोचक टोला यावेळी राजू शेट्टी यांनी लगावला। आता शेतकऱ्यांच्या डोक्यावर जे कर्ज आहे त्याची जबाबदारी सरकारची आहे, ते कर्ज मुक्त करावं आणि स्वामीनाथन यांच्या शिफारशीनुसार उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव बांधून द्यावा। पुन्हा आयुष्यात शेतकरी सरकारकडे काय मागणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोर समृद्धी महामार्गाविरोधात आंदोलनाच्या तयारीत असलेल्या 6 शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। समृद्धी महामार्ग न होणं मराठवाडा आणि विदर्भासाठी नुकसानाचं ठरू शकेल, त्यामुळे आधी मोजणी होऊ द्या, त्यानंतर जमीन द्यायची की नाही ते ठरवा, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय। दरम्यान नाशिकच्या दौऱ्यावरती असलेल्या फडणवीसांनी महापौर अधिकारी यांची बैठक घेत नाशिकच्या प्रश्नांवरती चर्चा केली। दत्तक घेतलेल्या नाशिक शहराला लवकरच देशातल्या पहिल्या 10 स्वच्छ शहरांमध्ये आणू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला। हे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकरता नुकसानीचं ठरणार आहे, म्हणून आम्ही याचा पाठपुरावा करतो। पण शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणी सोडून आम्ही हा रस्ता करू। भारताला संरक्षण क्षेत्रातील स्वयंसिद्धता प्राप्त करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागीदारी महत्त्वाची आहे, असं मत संरक्षण आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलंय। पुण्यात पार पडलेल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या पदवी प्रदान सोहळ्यात ते बोलत होते। स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी असलेल्या नाशकात मुख्यमंत्र्यांनी काल सावरकर वाड्याला भेट दिली। सावरकरांच्या घराचं दर्शन हे मंदिराच्या दर्शनापेक्षाही पवित्र असल्याची प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली। भाजपतर्फे राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मोत्सव काल साजरा करण्यात आला। त्यानिमित्तानं नाशिकमधील भागूरमध्ये सावरकरांच्या वाड्याला भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकरांना आदरांजली वाहिली। त्यानंतर भागूरमधल्या सावरकर पुतळ्याजवळ मुख्यमंत्र्यांची अभिवादन सभाही पार पडली। आज खरोखर माझ्या स्वतःकरता अत्यंत भाग्याचा दिवस आहे की भगूर इथे प्रत्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घराला, जन्मस्थानाला मला भेट देता आली। पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना तातडीनं फाशी देण्याची मागणी करणारी एक याचिका पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे। मुजमिल अली नामक एका व्यक्तीनं ही याचिका दाखल केली असून हा व्यक्ती स्वतः वकील आहे। कुलभूषण जाधव यांच्या खटल्यात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्या असूनही त्यांना फाशी का दिली जात नाही, असा सवाल या याचिकेत विचारण्यात आलाय। दरम्यान आंतरराष्ट्रीय न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देऊ नये असे आदेश पाकिस्तानला नुकतेच देण्यात आले। देशाची एअरलाइन्स अशी ओळख असलेली एअर इंडिया सरकारकडून विक्रीला काढण्यात येणार की काय, अशी सगळीकडे चर्चा आहे। त्यामागचं कारण म्हणजे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत एअर इंडियाच्या खासगीकरणाचे अप्रत्यक्ष संकेतच दिलेत। एअर इंडियासाठी सरकारी तिजोरीतूनच पैसा जातो। एअर इंडियातून निर्गुंतवणूक केल्यास हाच पैसा सरकारला इतर कारणासाठी वापरता येईल, असं अर्थमंत्री अरुण जेटली दूरदर्शन न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणत होते। अरुण जेटली यांच्या विधानामुळे एअर इंडियावरती जणू बॉम्बच पडलाय।
एयर इंडिया चलाने के लिए आपने 50,000 करोड़ लगाया हुआ है। वो सरकार का मतलब आपका पैसा है, वो स्कूल एजुकेशन के लिए खर्च हो सकता था। और दुनिया भर में और इस देश में अगर 87% और 86% ऑफ द एयर फ्लाइंग कैन बी हैंडल्ड बाय प्राइवेट सेक्टर, अगर 86% प्राइवेट सेक्टर हैंडल कर सकता है तो 100% भी कर सकता है। जी